फायनान्शियल हेड केतन दळवी, त्याचबरोबर संदेश शेळके, प्रशांत पाटील, कसळगडचे आमचे परम मित्र आणि निहाल मोरे यांच्या माध्यमातून आपण बघतोय टुर्नामेंटचं कव्हरेज केलं जातं. तर त्यांना इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाइड केली आमचे रोहन माळी, त्याचबरोबर वैभव पारिंगे असतील, वैभव तुबे असतील, या सर्व स्क्वॉडचं मनपूर्वक अभिनंदन, मनपूर्वक आभार. MH46Z9038 MH46Z9038 9038 क्रमांकाची टाटा नॅनो आपण बघतोय रस्त्यावरती उभी, आणि या नॅनोमुळे आपण बघतोय मैदानावरती ट्रॅफिकला थोडासा अडथळा होतो. तर कृपया आपण आपली वाहनं सुरक्षित ठिकाणी पार्क करायची. त्याचबरोबर ही 9038 क्रमांकाची नॅनो आपण तिथं हटवायची. प्रेक्षकांना आणि रस्त्यावर वाहतूक करणाऱ्या लोकांना, नागरिकांना त्रास होतोय. अरुण शेठ गायकवाड आपण बघतोय या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. एक तरुण तडफदार नेतृत्व रसायनी परिसरातलं पाहायला मिळते, त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर आपण बघतोय कालच्या रात्रीमध्ये कैलासवासी अस्मिता नरेश ठोंबरे स्मृती चषक पार पडला. ज्या चषकाचं अनावरण केलं गेलं होतं नरेश ठोंबरे यांच्या त्यांनी पुरस्कृत केलं होती कालची टुर्नामेंट. आणि आपण बघतोय भाया पारेखे स्मृती चषक आणि अस्मिता ठोंबरे स्मृती चषक या दोन्ही टुर्नामेंटना एकत्रित बांधण्यासाठी 3 लाख रुपये रोख रकमेच्या स्वरूपात देणगी दिली आहे त्या आरसी सिरीजच्या या ग्रुपला. पुन्हा एकदा आपण आभार व्यक्त करूया नरेश ठोंबरे साहेबांचे. इतका मोठा हात पाठीशी असताना आपण या कार्यकर्त्यांना बघतोय इतकी चांगली टुर्नामेंट आयोजित करताना. पहिला चेंडू सेमीफायनलचा पहिला, हा चेंडू अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला अविनाशनं, चेंडू अंगावरती आदळला, क्षेत्ररक्षक उचलणार फेकणार. तत्पूर्वी मात्र पंचांचा इशारा येतोय 22चा पहिली अवांतर धाव या सत्रातली, या सेमीफायनलच्या सामन्यातली. सेमीफायनलचा सामना पाहायला मिळतोय. सावळे संघ पोहोचला सेमीफायनल मध्ये. अजून एक क्वार्टर फायनलची लढत होणं बाकी आहे. तिरंगा शिवकर आणि मंगलमूर्ती काळुंगरे. हा चेंडू कॅमेरा टॅप केला, क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार फेकणार, गावची चौका संभवू शकला असता, परंतु दैव बलवत्तर. त्याहीपेक्षा चांगली धावगती पाहायला मिळाली, त्याहीपेक्षा चांगला ताळमेळ या दोन फलंदाजांदरम्यान एक धाव पूर्ण होते. आणि या एकेरी धावेच्या बरोबरीने चेतननं आपलं खातं खोललं वैयक्तिक 1 धावसंख्येवर. तर धावफलकावरती धावांच्या संघाच्या बिनबाद 2. बॅडी आमचे साथी समालोचक इथे पाहायला मिळतात, त्यांचे मनपूर्वक स्वागत. अविनाशनं चेंडू रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला, लगेच आबाद नाही तर बरोबर चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. अशा वेळेला एका निर्धाव चेंडूची सांगता होती आणि निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर धावफलक स्थिरावलं. तर बिनबाद 2 या धावसंख्येवरती. खरं तर मग 4 षटकांचा सामना आहे, 50 धावा सुद्धा खूप आहेत. कारण आजची रात्र प्रत्येक जण प्रयत्न करतोय आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी. अश्विनच्या बॅटची बॉटम एज चेंडू जातोय फायनल क्षेत्रामध्ये, जिथे 4 धावा मिळतात. पंचांचा इशारा येतोय चौकाराचा. आमचे साथी समालोचक ऍडव्होकेट अभिषेक पाटील इथे येत आहेत, त्यांचंही पुन्हा एकदा सामन्याकरिता स्वागत. अभिषेक, पहिला सेमीफायनलचा सामना बघायला मिळतोय चांबारली आणि चापेकर बंधू नांदगाव. अश्विननं रिव्हर्स स्वीपचा फटका खेळला. या अगोदरच्या चेंडूवर यश मिळालं होतं, परंतु या चेंडूवरती यश मिळतं चौकार हासिल केला. 4 धावांच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावत आहे. 10 धावा धावफलकावरती. पहिलं षटक सुरू आहे ओंकार पाटीलचं, ज्या ओंकार पाटीलला पराभूत केलं होतं पोयजे संघाला. एक हाती मी म्हणेन विजय प्रस्थापित करण्यामध्ये माहीर. इथे मात्र दांडीगुल केली अश्विन पाटीलची. अश्विनच्या त्रिफळा उद्ध्वस्त करतोय. पहिला आग्रा, पहिला झटका चापेकर बंधू नांदगाव संघाला. पहिला सेमीफायनल सामना या ठिकाणी सुरू आहे. तो नांदगाव चापेकर बंधू नांदगाव विरुद्ध गावदेवी चांभारली. अतिशय चांगली लढत. पण या व्यासपीठावरती आपण बघतोय ज्यांच्या माध्यमातून चांगली टुर्नामेंट काल आपण संबंध बघितले, जे रायगड ओपन, तालुका वाईज असे सन्माननीय नरेश ठोंबरे ज्यांनी या टुर्नामेंटसाठी तब्बल 3 लाख रुपयाचे या ठिकाणी डोनेशन दिलेलं आहे. त्यांना आपण धन्यवाद दिले पाहिजेत. कारण आपण बघतोय त्यांच्या माध्यमातून काल रायगडचे रती आणि
पाणी घेऊनच्या मैदानावरती. रायगडचे काल रती महारथी या ठिकाणी खेळले आणि काल एवढ्या चांगला सामने आपण बघितले. साजिद बाग श्लोक स्पोर्ट्स दापोली आणि मैत्री स्पोर्ट्स पनवेल हे दोन संघ फायनलचा सामना खेळले, ज्यामध्ये साजिद बाग श्लोक स्पोर्ट्स दापोली संघाने पहिल्या क्रमांकाच्या पारितोषिक कैलासवासी अस्मिता टोंबरे स्मृती ट्रॉफी पटकावली, तर दुसऱ्या क्रमांकाच्या पारितोषिक पटकावलं ते मैत्री स्पोर्ट्स पनवेल संघानं. या व्यासपीठावरती आदरणीय नरेशजी ठोंबरे साहेब, झोडे महाराज, त्यानंतर रायगड जिल्हा ओबीसीचे राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष सन्माननीय अरुण शेठ गायकवाड, निलेशजी बाबरे, त्यानंतर आमचे सन्माननीय महारामजी जांभळे साहेब, बरेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि वासांबे ग्रामपंचायती माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य या ठिकाणी सन्माननीय बबलू अर्थात शशिकांतजी मुकादम साहेब, सुनीलजी मुकादम आणि आकाश झुईकर अशा दिग्गज या व्यासपीठावरती बसलेत केंद्रावर. नक्कीच अभिषेक, आपण बघतोय बऱ्याचशा मान्यवरांची मान्यवरी व्यासपीठावरती पाहायला मिळते. दरम्यान पंचांचा इशारा येतो स्वेर चेंडूचा. सुशांत चांबळे आमचे मेन पंच आहेत, हे स्वेर चेंडूच्या बरोबरीने आवांतर धावसंख्येत भर पडते. अभिषेक, आपण बघतोय चांगलं आयोजन आणि त्या आयोजनामागे प्रत्येकाचा हातभार लागलाय. दरवर्षी सालाबाद प्रमाणे न चुकता 6 वर्ष या ट्रॉफीज प्रदान करतात आमचे निलेश बाबरे साहेब या टुर्नामेंटसाठी. नक्कीच त्यांनाही धन्यवाद दिले पाहिजे. निखिल बाबर ज्यांनी खऱ्या अर्थानं मदत केली आहे, ज्यांनी खऱ्या अर्थाने सहकार्य केलंय, त्या सगळ्यांचं मी या ठिकाणी आरसीसी क्रिकेट क्लब पुरस्कृत बाया पारिंगे स्मृती ट्रॉफी आणि श्री नरेश शेठ ठोंबरे पुरस्कृत कैलासवासी अस्मिता ठोंबरे ट्रॉफी मध्ये मनापासून स्वागत करतो. आपण काल बघितलं भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आणि पनवेलचे तरुण तडफदार आमदार सन्माननीय परेशराव ठाकूर आणि ठाकूर इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आदरणीय परेश ठाकूर, नरेशजी भगत असे बरेच मान्यवर कालही आले. आजही आपण बघतोय लोकनेते रामशेट्टी ठाकूर साहेब येणार होते, पण काही कारणास्तव या ठिकाणी ते आज उपस्थित राहू जरी शकले तरी सुद्धा त्यांनी शुभेच्छा या टुर्नामेंटला दिल्या. नक्कीच अभिषेक, प्रत्येकाच्या शुभेच्छा टुर्नामेंटसाठी येतात, परंतु इथे चौकार येतोय चापेकर बंधू नांदगाव संघाच्या खात्यामध्ये 4 धावा. देखील नक्कीच आपण बघतोय अलिबाग आणि रायगड, खऱ्या अर्थानं रायगड म्हणजे फार मोठा इतिहास आहे रायगडला. खऱ्या अर्थानं पहिल्यांदा कुलावा हे नाव होतं या जिल्ह्याचं, पण रायगड जे आपण नाव बघतोय पण फार मोठा इतिहास आहे. पण हा चेंडू सरळ वाडी श्लोंगण सीमा रेषेच्या दिशेनं जातोय. क्षेत्ररक्षण या ठिकाणी होते पंढरीनाथ पवार आणि बंडू वस्कर ज्यावेळेस समावेश करत होते त्यावेळेस मी युट्यूबच्या माध्यमातून त्यांचं समावेशन ऐकत होतो. काहीतरी चेंडू सीमारेषेला खेळाडूचा पाय लागला आणि तो षटकार दिला गेला होता. तो क्षण मी बघितला. एवढं चांगलं पनवेल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून संदीप वास्कर जे फाउंडर आहेत या पीटीसीचे, त्यांच्या माध्यमातून ती चांगलं प्रक्षेपण तमाम प्रेक्षकांना देखील बघायला मिळत आहे. हे स्पर्धेचं खऱ्या अर्थाने म्हणे यश आहे. नक्कीच अभिषेक, स्पर्धेतलं यश आहे, परंतु इथे हा चेंडू खेळला लॉंगॉन सीमा रेषेच्या अगदी जवळ जे क्षेत्ररक्षकाला झेल टिपण्यामध्ये यश मिळतं. दुसरा आग्रा बसतोय तो चापेकर बंधू नांदगाव संघाला. आपण या ठिकाणी बघतो चाफेकर बंधू नांदगाव संघानं उसारणी संख्या बलाढ्य संघाला पराभूत केलं, पण गावदेवी सांभारणी संघाला कमी लेखता कामा नये. ज्या गावदेवी सांभारणी संघाला आजची सुरुवात जी केली ना, अगदी भयानक सुरुवात केली. अगदी म्हणजे या सामन्यामध्ये जे खेळ प्रेक्षकांना बघायला मिळाला पाहिजे तसा ओमकारच्या गोलंदाजीमधनं खेळ बघायला मिळाला आणि खऱ्या अर्थाने चांगली सुरुवात आपण म्हणाला की मॅन ऑफ द मॅचचा मानकरी पहिल्या खडकात बघायला मिळाला तो ओमकार पाटील फ्रॉम सांभारली. नक्कीच ओंकारची सुरुवात जितकी चांगली मागच्या सामन्यात झाली होती त्याहीपेक्षा तितकीच चांगली सुरुवात बघायला मिळते. अभिषेक फक्त 10 धावा दिल्यात आणि टेनिस क्रिकेटमध्ये 10 धावा मी म्हणे तितक्याशा मागण्या नाहीत, परंतु इथे या चेंडूवर महागडा फटका अमोल दामलेच्या येतोय. मिडविकेट सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. अभिषेक, आपण बघतोय ठसन पाहायला मिळते. सेमीफायनलचा पहिला सामना जो संघ जिंकणार तर किमान दुसऱ्या क्रमांकापर्यंत हक्कदार असणार आहे. तो संघ परत
हरपणार या मी म्हणजे सामन्यामध्ये हरणार त्याला तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावरती समाधान मानावं लागणार. अशा वेळेला दोन्ही संघ प्रयत्न करतायत आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी, याउलट पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकासाठी मी म्हणेन दुसऱ्या किंवा पहिल्या क्रमांकापर्यंत पोहोचण्यासाठी. गोलंदाज अमोल दामले तयार, समोर सायकेलला फलंदाज चेतन. हा चेंडू खेळला, क्षेत्ररक्षक तैनात, पॉईंटच्या दिशेने चेंडू गेला, क्षेत्ररक्षकाने उचलला, फेकला तत्पूर्वी एक धाव अगदी सहजरित्या पूर्ण होतीये. पंचांचा इशारा येतो एका धावेचा. या एका धावेच्या बरोबरीने 25 धावा धावफलकावरती लागतात. 2 षटकांचा खेळ संपला. अभिषेक, पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर ओंकार पाटील 2 चौकारांचा मार खाऊनही फक्त 10 धावा दिल्या, 1 विकेट मिळवली. अश्विन पाटील सारख्या फलंदाजाने मात केलं. त्यानंतर आपण बघतोय दुसरं षटक फेकला अमोल दामलेनं, ज्याला धावा दिल्या तब्बल 15, 1 विकेट मिळवली. 2 षटकांच्या अंती आपण जर का विचार केला तर धावफलकावरती धावा आहेत त्या 25. 12.5 धावांच्या सरासरीने 2 षटकांमध्ये धावा जमवल्या. परंतु आपण विचार केला तांबार्ली संघाचा, तर तांबार्ली संघाने पराभूत केलं पहिल्यांदा पोर्ते संघाला. त्यानंतर दुसरा सामना खेळतोय तो चापेकर बंधू नांदगाव संघासमोर. आमचे ग्रुप ग्रामपंचायत वासंबचे माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य सन्माननीय श्रीकांतजी मुखादम साहेब इथं प्रस्थान करतायत. त्याचबरोबर आपण बघतोय सन्माननीय अरुण शेठ गायकवाड, त्यांच्या समोर आकाशजी जुईकर इथं प्रस्थान करतायत. त्यांचा मला पूर्ण आभार व्यक्त करतो, ज्यांनी वेळात वेळ काढून या टुर्नामेंटसाठी आपला अमूल्य असा वेळ दिलाय. अभिषेक पाटील, शेवटची येणारी या 17ची 2 षटकं, या 2 षटकांमध्ये अश्विन पाटीलचे सहकारी, अश्विन पाटील बाद झालाय परंतु सहकारी कितपत मजल मारणार, याउलट तांबार्ली संघ कितपत रोखणार ते फलंदाजी करणाऱ्या नांदगाव संघाला हे येणारी 2 षटकं सांगणार. पण ते 2 षटकांमध्ये जाऊन समावेशन करतील आमचे परम मित्र ॲडव्होकेट अभिषेक पाटील. धन्यवाद निखिल बाबर. RCC क्रिकेट पुरस्कृत भाया पारंगे स्मृती ट्रॉफी 2017 टेनिस क्रिकेटची ही डे नाईट ग्रामीण टुर्नामेंट आपण पहिल्यांदा बघितली. त्यानंतर 8 संघ बघितले, काल रायगड ओपन खेळाडू बघितले आणि आज सुपर 8 मध्ये कोण चांगला खेळणार, कोण पुढे जाणार यासाठी सुरू असलेली ही धडपड आहे. आपण बघतो जोडे महाराज या ठिकाणी प्रस्थान करतात, त्यांनाही आपण धन्यवाद देऊया. ते या ठिकाणी आले. दुर्दैवाने जरी पोसरी संघ हरला असला तरी त्यांनी 2 सामने बघितले. हे क्रिकेटचं प्रेम त्यांचं आम्हाला ठिकाणी बघायला मिळालं. आपले बबलू मुकादम, आता शशिकांतजी मुकादम, तर अरुण गायकवाड आणि आकाश जुईकर हे या ठिकाणी आले. त्यांनी सामना बघितला, पण इथे मात्र लॉंगॉनच्या डोक्यावरून मारलेला एक जबरदस्त माहिती हिट षटकार. निखिल, मी तर म्हणेन या स्पर्धेसाठी भूषण पारिंगे आणि त्यांच्या सगळ्या टीमनं जे योगदान दिलंय ना ते फार महत्वाचं आहे. आणि त्याही पेक्षा मी तर असं म्हणेन स्पष्ट की या स्पर्धेसाठी नरेशजी ठोंबरे यांनी जे 3 लाख रुपयाचं डोनेशन दिलंय तेही आपल्याला विसरता कामा नये. ही नाईट टुर्नामेंट त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं एक सक्सेस होती आहे असे नरेशजी ठोंबरे साहेब, त्यांनाही आपण धन्यवाद देऊया. धावफलकावरती धावा होत आहेत त्या आतापर्यंत 32. हा चेंडू जातोय, आपण बघता क्षेत्ररक्षक येतो चेंडूच्या खाली, चेंडूला उचलतोय, एक धाव मिळते. 33 धावा धावफलकावरती येतात. महाराष्ट्र तेज न्यूज टीव्ही आणि संवाद मराठी टीव्ही वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी राकेश खराडे अपेक्षित उपस्थित आहेत आणि कॅमेरामॅन प्रवीण काटावले. म्हणजे आपण महाराष्ट्र न्यूज तेज न्यूजला जाणार, तेज न्यूजला आपण पोहोचणार. नक्कीच खराडे साहेब आमच्या इकडे मुलाखत पाठवा, जेणेकरून आम्ही तुमच्या चॅनलला पोहोचू. आणि हे सगळे श्रेय आता ते भूषण पारिंगे आणि त्यांच्या सगळ्या टीमला. कारण जे जे आपल्याला प्लॅटफॉर्म निर्माण करून देतात, मुकेश गुंडे जे मेन अंपायर आहेत, स्टेअरलेग अंपायर आहेत ते सुशांत जांभळे. पण धावफलकाकडे आपण जर का नजर टाकली निखिल बाबर, तर धावफलकावरती धावा होत आहेत त्या 35 धावा. तिसरं षटक सुरू आहे. तमाम प्रेक्षकांचं आपण स्वागत करूया. बऱ्याच संख्येनं प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत. गोलंदाज पवन पाटील सुंदर क्रिकेट केला, चेंडू पॉइंटला तेवढा चांगला क्षेत्ररक्षणाचा नमुना बघायला मिळाला. ज्या चेंडूवरती किमान 2-3 धावा मिळाल्या असत्या त्या ठिकाणी धावा मिळतात त्या फक्त 1. आणि या एका धावेच्या बरोबरीनं एकूण धावसंख्या होते चाफेकर बंधू नांदगाव संघाची 2-36 धावा. 2-36. निखिल बाबर, एक चांगला सामना बघायला मिळतोय प्रेक्षकांना. हे चांगलं आयोजन या ठिकाणी 158 देशांमध्ये पनवेल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून जात आहे. हा चेंडू मिडविकेटच्या डोक्यावरून सीमा पार होणार. ज्या वेळेस चेंडू पडला फटका बघायला मिळाला मिडविकेटच्या वरून. एक जबरदस्त माहिती घेत षटकार.
नक्कीच शिर्डीवाले साईबाबा प्रवीण दुगारे देवी अतिशय चांगलं बोलतात त्याच्यावरती, कारण शिर्डी वही जाते हैं जिन्हें साई बुलाते हैं असं चांगलं गीत या ठिकाणी त्यांनी सादर केले. त्यांना आपण धन्यवाद देऊया. आज आपण बघतोय 3 षटकांचा खेळ संपलाय. जसं निखिल बाबरने सांगितलं, पहिला सेमीफायनलचा सामना अर्थात पहिला उपांत्य फेरीचा सामना या ठिकाणी सुरू आहे. तो गावदेवी चांभारने विरुद्ध सापेकर बंधू नांदगाव. निखिल बाबर, आपण जरी बघितलं वेताळ चांभारे सारखा बलाढ्य टीम्स या परिसरात माझ्या मते यावर्षी रसायनी परिसरात दोनच अशा टीम आहे ताकदवान, ज्यामध्ये चांभारने संघाचा उल्लेख मला नक्कीच करायचा वाटेल. आणि दुसरी टीम आहे ती सावळेश्वर सावळे. आणि अशा टीम असताना सुद्धा भलेही दुर्दैवाने चांभारने संघ जरी पराभूत झाला असला तरी गावदेवी चांभारने हे मागचं नाव आहे चांभारले, ते नाव अजूनही या ठिकाणी कायम आहे. एक चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून बघायला मिळतोय निखिल बाबर. नक्कीच निखिल, आपलं म्हणणं त्या ठिकाणी रास्त एकूण धावा होत आहेत त्या 42 नवीन गोलंदाज रुपेश थेर नवीन गोलंदाज. हा चेंडू रुपेशला पहिल्या चेंडूवरती विकेट घेण्याचा प्रयत्न केला होता, सफल ठरलाय. पहिला गोलंदाज ज्यानं पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी या इनिंग मध्ये विकेट मिळवली आहे तर रुपेश थेर. एकूण धावा 42. नक्कीच निखिल बाबर, नशिबाचा खेळ आहे. नशिबाच्या पुढे कोणी कधी जाणार नाही. आणि आपल्याला आठवत असेल की यशवंतरावजी चव्हाणांच्या नंतर जर महाराष्ट्रामध्ये आजचं काळ कोणी जर मुख्यमंत्री पद भूषवलं असेल तर ते माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री विलासरावजी देशमुख यांचं स्टेटमेंट या चेंडूमध्ये आपल्याला नक्की सांगणार. हा चेंडू आपण बघतो यावेळेस मात्र जातोय, टप्पा पडला तर थोडासा बाहेर निघाला. पंचांचा बाहेर चेंडूचा इशारा. 43 झाला होतात. समय से पहले और मुकद्दर से ज्यादा कभी किसी को मिलता नहीं. जे आजतकचे चॅनल वाले होते त्यांना विचारलं होतं की तुमचा प्रयत्न आहे का की पंतप्रधान पदापर्यंत जाण्याचा. तुम्ही एवढा काळ मुख्यमंत्र्यांच्या पदाचा भोगलाय महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रीय मंत्री झालात. पण त्यांनी ते उत्तर अतिशय चांगलं दिलं, मार्मिक उत्तर विलासराव देशमुख दिवंगत, की समय से पहले और मुकद्दर से ज्यादा कभी किसी को मिलता नहीं. पण इथे मात्र धावा होत आहेत त्या. हा चेंडू सुंदर फरका फाईलने सीमारेषेच्या पलीकडे एक जबरदस्त षटकार. धावफलकावरती लागतात. महाराष्ट्र तेज न्यूज टीव्हीचे रिपोर्टर आमचे सन्माननीय राकेश खराडे साहेब उपस्थित आहेत. मला वाटतं महाराष्ट्र तेज वरती आपण उद्या दिसणार ना नक्की. खराडे साहेब बघताय त्या ठिकाणी, खरोखर त्यांना आपण धन्यवाद देऊया, कारण चांगल्या पद्धतीने त्यांच्या माध्यमातून कव्हरेज होत आहे. आणि आपण नेहमी म्हणतो जे पत्रकारांचं फार मोठं काम आहे, तिसरा डोळा आहे राज्य म्हणजे या लोकशाहीमधला तिसरा डोळा जर कुठला असेल तर ते पत्रकारिता. आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला चांगलं म्हणजे माध्यम मिळत आहे. हा चेंडू यावेळेस हवेमध्ये क्षेत्ररक्षक येतोय सिने मुलांना. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, चेंडू पकडण्याचा प्रयत्न करतोय, पण या चेंडूवरती मात्र झेल सुटलाय. धावा मिळतात धावफलकावरती 2 आणि या 2 धावांच्या बरोबरीनं 50 क्रॉस केल्यात म्हणजे 51 धावा साफेकर बंधू नांदगाव संघाच्या धावफलकावरती. 4थं षटक सुरू असताना आपण बघतोय जे रिसवाडीचे आमचे भाऊजी हरेश काराडे ज्यांनी खऱ्या अर्थानं आज चांगलं सहकार्य आम्हाला केलं. हरेश काराडे जे खऱ्या अर्थानं रिसवाडीचे आणि एक उद्योजक आहेत, नवीन उद्योजक लोक त्यांच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला एक योगदान दिलं. पण हा चेंडू मिरलिकेच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षकाला उंच उडी मारली खरी, पण यावेळेस मात्र चेंडू सीमा पार आणि हा षटकार. धावफलकावरती लागतात साफेकर बंधू नांदगाव संघाच्या. निखिल बाबर बी नवीन समायोजन करण्यास सुरुवात केली होती. आणि साफेकर बंधू नांदगावचा जो फलंदाज आहे अश्विन पाटील, ज्यानं शिरोडच्या मैदानावरती अपोजिट संदर्भात आपण आठवत नाही 9 वर्ष झाली त्या घटनेला, ज्या संघाच्या बरोबर 96 धावांचा
धावांचा पाठला सहज केला होता चापेकर बंधू नांदगाव संघानं. भिंगारी संघाच्या बरोबर खेळताना आणि त्यापासून मी त्या अश्विन पाटीलचा फॅन आहे, जो रिव्हर्स तुझा बादशाह आहे. अश्विन पाटील बाद जरी झाला असला तरी धावलकावरती धावा आहेत त्या 57 धावा. चेंडू गलीमध्ये जातोय. नॉन स्ट्रायकर एंडचा फलंदाज येतोय स्ट्रायकर एंडला स्ट्राईक घेण्यासाठी, पण या चेंडूवरती मात्र कुठल्याही पद्धतीची धाव मिळत नाहीये फलंदाजांना. याचा अर्थ हा चेंडू निर्धाव. पहिलं सत्र या ठिकाणी सुरू आहे. आपण बघता रुपेश थेर पण पंच आमचे सुशांत जांभळे आणि एक हार्ड हिटर खेळाडू मुकेश मुंबई जे स्केअरनेक अंपायर आहेत त्या ठिकाणी चांगलं काम करतायत आपल्या माध्यमातून. गोलंदाज रुपेश थोर चांगली कामगिरी करतोय. तमाम संमिलित प्रेक्षकांची गर्दी चांगली आहे. निखिल बाबर हा चेंडू अंगावरती आढळलाय. पंचांनी या चेंडूला पायचीचा इशारा दिला. याचा अर्थ हा फलंदाज बाद होतोय. अजून एक झटका मिळतोय. चापेकर बंधू नांदगाव संघाला पहिलं सत्र या ठिकाणी संपलं. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती अर्थातच गावदेवी चांभारली संघाला 58 धावांची गरज आहे. 24 चेंडू आणि 58 धावा. निखिल बाबा तसं बघायला गेलं तर आव्हान सोपं नाहीये आणि तसं बघायला गेलं तर चांभारली संघासाठी आव्हान कठीणही नाहीये, कारण चांभारली संघाला आज भला संघाला पराभूत केलंय आणि पुढे मजल मारली आहे. त्यामुळे हा सामना चांगला होणार यात मात्र शंका नाही. एक डीजे वापरला एक चांगली संधी देऊया. एक सुंदर असं गीत आपण तमाम प्रेक्षकांना दाखवावं. आपण बघतो या ठिकाणी बसले. खरोखर त्यांना जेवढे आपण धन्यवाद देऊ ना निखिल बाबा तेवढे कमी आहेत. आणि दर रविवारी 21 मातेच्या दर्शनाला ते न चुकता जातात बाईकवरती. ऊन असो, किती मोठा पाऊस असो आणि किती मोठी थंडी असो, कितीही कडाक्याची थंडी असो, तरी सुद्धा पिंडात तरे 21 मातेचं दर्शन घेतात आणि न चुकता हे त्यांचं वैशिष्ट्य ठरलंय. आतापर्यंत आपण दर म्हणजे मॅचला त्यांची माहिती सांगतो, पण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण भूषण पारिंगे यांना ही धन्यवाद द्यायला पाहिजे, ज्यांनी गेली 6 वर्ष म्हणजे गेली 5 वर्ष आणि हे 6वं वर्ष या स्पर्धेचं अतिशय सफल केलंय. त्यांना त्यांच्या सगळ्या सहकार्याने साथ दिली आहे. त्यांचे जेवढे कोण सहकारी आहेत त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. सगळ्यांची लिस्ट आपल्याला कडे यायला पाहिजे. खऱ्या अर्थानं सगळ्यांची नावं आपल्यापर्यंत पोहोचली पाहिजेत. जे कोण कोण होते त्या सगळ्यांनी चांगल्या अर्थानं मेहनत घेतली. प्रवीण गर्द असतील, शंकर पारिंगे असतील, त्यानंतर आपण बघतोय विशाल पारिंगे असतील, सागर गाठाडे असतील, महेंद्र पारिंगे, सागर सुखदारे, दत्ता पारिंगे, जय जांभळे, असे बरेच जण. पण मला तर असं वाटतं भूषण की त्यांची लिस्ट आली पाहिजे. त्यांनी खऱ्या अर्थानं आपल्याला एक चांगलं योगदान दिलं या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि आपण बघतोय काल या ठिकाणी पाहुणे आले होते. भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आणि तरुण आणि तडफदार असे आमदार सन्माननीय प्रशांतदादा ठाकूर या ठिकाणी उपस्थित राहिले होते. एक इनिंग त्यांनी पुढे या सामन्याचा आनंद घेतला. आजही भूषण पारिंगे आपण बघतोय की लोकनेते माजी खासदार सन्माननीय रामशेट्टी ठाकूर साहेब हे या ठिकाणी येणार होते, पण काही वैयक्तिक कारणास्तव या ठिकाणी उपस्थित राहू शकले नसले तरी त्यांनी या स्पर्धेला खऱ्या अर्थाने शुभेच्छा दिल्यात आणि एक चांगली स्पर्धा या ठिकाणी संपन्न होती आहे. पण पुढे काय घडणार या सामन्यामध्ये, सुरुवात कशी होणार या सामन्याची, गावदेवी चांभारली संघ कसं उत्तर देणार नांदगाव संघाला, याचं धावतं होणं ऐकण्यासाठी सुरुवातीच्या षटकामध्ये एक जबरदस्त असा गोड आवाज निखिल बाबर यांच्याकडे. आपण बघता या ठिकाणी चांगली गीतं वाजवतात. मराठा जेव्हा फडकला तेव्हा भगवा झेंडा फडकला आणि आपण बघता आता म्हणजे झालेल्या महानगरपालिका असतील, जिल्हा परिषद मध्ये भगवा झेंडा मोठ्या टवरानं फडकला.
खऱ्या अर्थानं मित्र म्हणेन. पण इथे आपण बघतोय जे हरेश काराडे आमचे भाऊजी रेसवाडीचे काकेदेवी एंटरप्राइजेसचे ते प्रोप्रायटर आहेत. ट्रान्सपोर्ट टेविंग हायड्रो आणि हायड्रोक्लोरिक क्रेन त्यांच्या माध्यमातून आपण बघतोय की या ठिकाणी आपल्याला इथे कुठे गरज असेल तिथे पुरवली जाते. त्यांनाही आपण धन्यवाद देऊया. कारण आजच्या दिवसाची पूर्ण सोय त्यांच्या माध्यमातून म्हणजे आपण बघतोय डिलरची सोय त्यांच्या माध्यमातून आम्हाला करण्यात आली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. नक्कीच अभिषेक सेमीफायनलच्या दुसऱ्या सत्राकडे आपण वळतोय जिथे 5 लाख करायचंय. 24 चेंडूंमध्ये 58 धावांचा तुम्ही म्हटलं की चांभारली संघासाठी 58 धावा तितक्याशा कठीण नाहीयेत. परंतु आपण विचार केला चापेकर बंधू नांदगाव संघाचा तर बरीच वर्ष भल्या संघांना पाणी पाजणारा हा नांदगाव संघ. पहिला चेंडू रणजितनं प्रयत्न केला ऑनसाइड मध्ये कन्वर्ट करण्याचा परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. अशा वेळेला एका निर्धाव चेंडूचा खेळ संपला आणि निर्धाव चेंडूच्या अंती धावफलक मात्र स्थिरावलं. 0 या धावसंख्येवर 23 चेंडू आणि गरज आहे 58 धावांची. निखिल बाबर एक विशेष सूचना आयोजकांच्या वतीनं ते म्हणजे कालिंद्र संघ आणि तिरंगा शुगर संघाला आमची शेवटची पुकार आहे. हे सत्र संपल्या अगोदर आपण या ठिकाणी येणं आपल्याला फार निर्णायक असेल याची नोंद आपण घ्यायची आहे. आणि सचिन मते जे उपसरपंच आहेत किंवा माजी उपसरपंच चौक ग्रामपंचायतीचे तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही विनंती आहे की आपणही व्यासपीठावरती या. सचिनजी मते माजी उपसरपंच चौक ग्रामपंचायत. हो तो निखिल बाबर. नक्कीच या दरम्यान आपण बघतोय महागुरु संतोषजी चौधरी यांचं इथे आगमन होतं. त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्यांना व्यासपीठावरती येण्याची विनंती करूया. अभिषेक परत इथे पंचांचा इशारा येतोय स्वेर चेंडूचा आणि या स्वेर चेंडूच्या बरोबरीनं अवांतर धावसंख्या आपलं खातं खोलतीये. तर अवांतर धावेच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावत आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या बिन बॅट 1. अरुण गडाव हे आपण बघतोय आपले पोहोचण्याचे जे अपडेटर म्हणून काम पाहत असतात रायगड मध्ये जिथे जिथे टुर्नामेंट होते त्या प्रत्येक टुर्नामेंटचे आपण बघतोय व्हॉट्सअपच्या माध्यमातून अपडेट्स प्रत्येक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतात. अरुण गडाव त्यांचंही मनपूर्वक स्वागत. हा चेंडू रणजितला टाकला गोलवर टप्प्याचा फलंदाजाने खेळण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. अशा वेळेला पंचांचा इशारा येतो लेगचा. अवंतर धाव मिळते दुसरी. तर या 2 अवंतर धावांच्या बरोबरीनं बिन बॅट 2 अशी सावध सुरुवात होते. 58 धावांचा पाठलाग करताना अभिषेक आपण विनंती करूया अरुण गडावला की आपण स्टेजवरती यायचंय. त्यांची ओळख आहे निखिल बाबर मित्र म्हणून अपडेटर म्हणजे व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत माहिती पोहोचवणारा हा रायगडचा एवढा दिग्गज आहे की ज्यांना मुंबई नवी मुंबई अशा ठिकाणी जाऊन आपल्या नावाचा करिश्मा निर्माण केलाय. त्या अरुण कडाव यांना माझी विनंती असेल की आपण प्लीज व्यासपीठावरती यावं. अरुण कडाव फॉर्म पोहोचेल. नक्कीच आपण अरुण कडावचं मनपूर्वक स्वागत करूया. अमोल जांभळे प्रयत्न करतोय. खरंच अभिषेक आपण बघतोय चांभारली संघाला शांत डोक्याने खेळ करणं गरजेचं आहे. कारण रसायनी परिसरातला चांभारली संघ पोहोचला सेमीफायनल मध्ये. एकमेव संघ अशा वेळेला आपण बघतोय की चांभारली संघाला शांत डोक्याने खेळ करायला हवा. ज्या दिशेने चेंडू होतात त्या दिशेने खेळ करायला हवा. चेंडूचे मिनिटच्या हिशोबाने खेळ व्हायला हवा. परंतु अमोल जांभळेला ऑनसाइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न केल्यानंतर निर्धाव चेंडू संपला. 2 धावा धावफलकावरती. शेवटचे 21 चेंडू 56 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार दत्ता भगत. हा चेंडू स्टेप आउट करून खेळला लॉंग ऑफच्या दिशेनं क्षेत्ररक्षक धावतो. चेंडू उचलतो फेकतोय. तत्पूर्वी दुसरी धाव जोखमीची ठरू शकली असती परंतु दय बलवत्तर चांगली धावगती पाहायला मिळाली रणजित आणि अमोल मध्ये. 2 धावा सहजरित्या पूर्ण. अमोल आपल्या 2 धावांच्या सहाय्याने खातं खोलतोय. एकूण धावफलकावरती धावा 58 धावांचा पाठलाग करताना बिनबाद 4 अशी सुरुवात आहे चांभारली संघाची. 20 चेंडू अभिषेक 54 धावांची गरज आहे. फटकार चौकार यावे लागतील. मोठमोठे फटके मारावे लागतील चांभारली संघाचा सामना जिंकायचा. गोलंदाज दत्ता भगत एक मुरलेला अनुभवी गोलंदाज आहे. टाटा पॉवर हाऊस कडून गोलंदाजी करत असताना हा चेंडू शॉर्ट दरम्यानला क्षेत्ररक्षक उचलतो फेकणार. तत्पूर्वी कुठल्याही प्रकारची धाव नाही. शांत खेळ मैदानामध्ये बघायला मिळतो. परंतु अभिषेक जसजसे सत्र उत्तरार्धाकडे जात आहे तसतशी चुरस वाढती आहे. शेवटचे 19 चेंडू आणि निर्णायक विजयासाठी गरज आहे ती 54 धावांची. बरेचसे प्रेक्षक उपस्थित आहेत. सर्व प्रेक्षकांचं आजच्या या 4थ्या आणि शेवटच्या रात्रीमध्ये मनपूर्वक स्वागत करूया. कैलासवासी माया पालके स्मृती चषकामध्ये विनंती करूया आपली उपस्थिती शेवटपर्यंत प्रार्थनीय असणार. परंतु या सामन्यामध्ये कोण जिंकणार हे अजूनही कळलं आपल्याला बाकी आहे. या षटकातले काही चेंडू आणि येणारी पुढची 3 षटकं शिल्लक आहेत. 19 चेंडू गरज आहे 54 धावांची. अमोल जांभळे सायकल मध्ये न सायकलला रणजित. हा चेंडू दत्ताचा यष्टी रक्षक अडवतोय.
यष्टीचित करण्याचा प्रयत्न केला, परंतु एका निर्धाव चेंडू बरोबरच पहिलं षटक संपला. अभिषेक अंडर प्रेशर पाहायला मिळतोय चांभारली संघ. शेवटच्या 18 चेंडू 54 धावा. निखिल अंडर प्रेशर मध्ये खेळतायत ते तर म्हणेन चांभारली संघाचे खेळाडू, पण त्यांनी प्रेशर न घेता अगदी बिंदास खेळलं पाहिजे, आक्रमण केलं पाहिजे. कारण आपण बघितलं त्यांचा पहिला सामना, त्या ठिकाणी त्यांची जी खेळ बघितली, अफलातून खेळी त्या ठिकाणी बघायला मिळाले. तशी खेळीची अपेक्षा आहे मित्र म्हणेन चांभारली संघाला. एक लोकल संघ आपल्या परिसरातला आणि त्यांच्यामध्ये दिग्गज खेळाडू आहेत, पण कुठेतरी आपण म्हणत की अंडर प्रेशर मध्ये दबावाखाली खेळतात. ते दबाव सोडून नैसर्गिक जर का खेळ आले पाहिजे निखिल बरोबर, तर हा सामना त्यांच्यामध्ये फार चांगला असेल मित्र म्हणून. नक्कीच नक्कीच अभिषेक प्रेशर कुठेतरी जुगारावून द्यावं लागेल, एखादा दुसरा चांगला फटका मारावा लागेल. परंतु आपण बघतो दत्ता भगत इतका मुरलेला गोलंदाज आहे की जो चेंडूवरती प्रहार करणं त्याने कठीण केलं तर फलंदाजांसाठी अतिशय गुणवान दर्जाचे चेंडू त्याने फेकले. निखिल आपण बघतो दत्ता भगत आपण म्हणताय, दत्ता भगतची गोलंदाजी आपण बघितली. ब्लॉक हॉल मध्ये बरेच चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला, कधी गुडलँड स्पॉट मध्ये चेंडू त्याला उसळवले आणि फलंदाजाला ज्या कमजोरी आहेत त्या कमजोरी त्यांना ओळखल्या आणि म्हणून तर पहिले मोठा फार निर्णय ठरला निखिल बाबर. नक्कीच नक्कीच अभिषेकाने हाच तर अनुभव आहे आणि अनुभवाची शिजोरी आपल्याला बघायला मिळते. उसारली शिवकर संघाचा कर्णधार इथे होतोय. मी काळुंद्रे संघाच्या कर्णधाराला विनंती करतो आपण टॉस साठी यायचा. या पुढचा सामना सुपर 8चा शेवटचा सामना तिरंदाज शिवकर आणि मंगलमूर्ती काळुंद्रे. गोलंदाज तयार. वैयक्तिक स्पेल मधलं पहिलं, सांघिक स्पेल मधलं दुसरं षटक घेऊन विजय भगत दांडफाटा एंडकडून, तर समोर सायकेटला रणजित एक चांगला फलंदाज पाहायला मिळतोय चांभारली संघाचा. विजय भगतचा हा चेंडू रणजितला खेळला ऑनसाइड मध्ये, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक धावात सुटला. अंतिम क्षणाला असं वाटलं की जेलवर एखादा आदरा बसेल, परंतु दया बलवत्तर रणजितचं जीवनदान मिळतंय. परंतु त्याचसोबत 2 धावाही मिळतात. रणजितला 2 धावा मिळतात, चांभारली संघाला या 2 धावांच्या बरोबरीनं बिनबाद धावफलकावरती धावा आहेत तर 6. निखिल आपण प्रवीण घरात काळुंद्र्याची त्यांना विनंती करूया की आपण आता बराच वेळ घेतलाय, आपण तातडीने या ठिकाणी संपर्क करावा. शिवकर संघ या ठिकाणी उपस्थित आहे आणि आपण जर आला नाही तर आपल्याला कदाचित पॅनलाइज केलं जाईल, याची नोंद आपल्याला घेणं हे थोडंच गरजेचं असेल. आपण कुठे असाल तर तातडीने आपण या ठिकाणी यावं. शिवकर संघ उपस्थित आहे निखिल. नक्कीच हा चेंडू खेळला, ताकदीचा वापर स्ट्रॉंग झोन आपण बघतोय. फेवरेट एरिया मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून स्क्वेअर लेग सीमारेषे पलीकडे अतिशय देखणा षटकार. कर्णधार इथे उपस्थित राहिला. अभिषेक आपण मंगलमूर्ती काळुंद्रे संघाचा कर्णधार अथवा एखादा प्रतिनिधी जर काही उपस्थित असेल तर त्याला विनंती करू आपण समालोचन कक्षामध्ये यायचे. गोलंदाज तयार. विजय भगत नुकताच एक षटकारणीशी मार दिला फलंदाजानं रणजितनं. हा चेंडू खेळून काढला, सर्कलच्या दिशेने चेंडू जातो. शिवकर संघाच्या कर्णधार वरती यायचं. दरम्यान एक धाव मिळते. या एकेरी धावेच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावत आहे. 58 धावांचा पाठलाग कर 13 धावा धावफलकावरती लागतात. प्रत्येक पारंगी आम्हाला सांगतात की शेवटचे 15 चेंडू गरज आहे 45 धावांची. अभिषेक प्रत्येक चेंडू मागे 5 धावांची सरासरी राखावी लागणार. परंतु एका दुसरा षटकार, एका दुसरा चौकार या सामन्यामध्ये जवळ घेऊन येणार चांभारली संघाला. षटकार चौकारांची गरज आहे. जर का या षटकातल्या उर्वरित काही चेंडूंवर एका 2 षटकार बघायला मिळाले तर पिंड्यात सांगतात की चांभारली संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करणार. परंतु एका 2 षटकार वाचवू शकतील या षटकामधले तर चांभारली संघाला. विजय भगत पुढचा चेंडू फेकणार. समोर सायकेटला घडाघाटी फलंदाज अमोल दामले. हा चेंडू अमोलला खेळला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं पॉइंट क्षेत्ररक्षक गावात येऊन चेंडू उचलतोय, फेकतोय. तत्पूर्वी अमोल दामलेला मिळते एक धाव. या अखेरी धावेच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावलं. धावफलकामध्ये वाढ होतीये. एकूण धाव 58 धावांचा पाठलाग करतात. हॅलो बिनबाद 14 धावा, शेवटचे 14 चेंडू आणि गरज आहे निर्णायक विजयासाठी 44 धावांची. अभिषेक आपण बघतोय टुर्नामेंटमध्ये धावा कंपल्सरी करणं बंधनकारक आहे. जर का सामना बरोबरीत सुटला तर पहिल्या सत्रात फलंदाजी केलेला संघ विजय होणार. अशा वेळेला 14 चेंडूंमध्ये 44 धावा जमावाच लागणार आहेत तर चांभारली संघाला. विजय भगत या षटकातला पुढचा चेंडू समोर रणजित आक्रमण केलं, मिड विकेट सीमा रेषा दणदणीत असा षटकार.
उपस्थित आहे. आपण त्वरित समालोचन कक्षामध्ये यायचा अथवा काळुंद्र संघाचा एखादा प्रतिनिधी असेल तर त्याला विनंती करतो आपण समालोचन कक्षामध्ये आपली उपस्थिती नोंदवायची आहे. अभिषेक आपण बघतो पहिल्या फेरीच्या सामन्यापासून रणजित शांत होता, परंतु इथे आपण बघतो त्याने 2 षटकार लगावले. तांबार्ली संघाला गरज आहे रणजितची आणि रणजित धावून आला, परंतु असेच 1-2 फटके अजून मारावे लागतील. या सामन्यामध्ये विजयाच्या दिशेने घेऊन जावं लागेल तांबार्ली संघाला रणजित आणि साथी फलंदाज अमोलला. परंतु शेवटचे चेंडू शिल्लक 13 गरज आहे निर्णायक विजयासाठी 38 धावांचे. अभिषेक या चेंडूवरती मोठा फटका येणं मी म्हणेन फार गरजेचं तांबारी संघासाठी, तर पुढची 2 षटकं सोयीस्कर आणि सोपस्कर असतील. हा चेंडू रणजितने खेळला आहे, बराच वेळ हवेमध्ये यष्टीरक्षक चेंडू मागे धावतोय. सुरक्षित आणि सावध टिपलेला हा झेल, पहिला फलंदाज बाद, पहिला आदरा तांबार्ली संघाला. रणजित बाद झालाय. अभिषेक आपण बघतोय क्रिकेट हा सांघिक खेळ आहे, कोणी एका खेळाडूने खेळण्याचा खेळ नव्हे. 11 खेळाडूंनी योग्य ते योगदान दिलं तर क्रिकेटमध्ये विजय होत आहे निश्चित आहे. परंतु रणजितने 2 षटकार लगावले, 7 चेंडूंमध्ये धावा जमवल्या 15. त्याने त्याच्या वाट्याचं काम पूर्ण केलं, परंतु उर्वरित फलंदाजांना डाव सावरायचा. पवन पार्टे 3ऱ्या क्रमांकावरचा फलंदाज आपण बघतो मैदानामध्ये पोहोचलाय. शेवटचे चेंडू शिल्लक 12 गरज आहे निर्णायक विजयासाठी 38 धावांची. 38 धावा बंधनकारक असणार तांबार्ली संघाला विजयासाठी, परंतु या 12 चेंडूंमध्ये 38 धावा आपण विचार केला नांदगाव संघाचा अभिषेक, तर नांदगाव संघाने असे बरेचसे सामने पाहिलेत या सामन्यांमध्ये एकतर्फी विजय मिळवलाय. परंतु तांबार्ली संघ या टुर्नामेंटमध्ये आपलं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करतोय आणि अस्तित्व टिकवत असताना 12 चेंडूंमध्ये 38 धावा जमवायच्या आहेत. परंतु तांबार्ली संघ 38 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करतोय, याउलट नांदगाव संघ कशा प्रकारे रोखतोय तांबार्ली संघाला, हे आपण ऐकूयात आमचे साथी समालोचक अभिषेक पाटील यांच्याकडून. धन्यवाद निखिल. 12 चेंडू आणि 38 धावांची गरज गोलंदाजीसाठी येतो तो गोलंदाज अश्विन पाटील. अश्विन पाटील येतो गोलंदाज. स्लोवर चेंडू होता आपण बघताय, पंचाने या चेंडूला बाहेर घोषित केलंय. जे मुकेश मुंडे जे मेन अंपायर आहेत त्यांनी सांगितलं की हा चेंडू बाहेर आहे. 21 धावा येतात, शेवटच्या अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत. 37 धावांची गरज आहे. काळुंद्रे संघाला आमची विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यावं. हा चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न केलाय. पंच मुकेश मुंडे यांचा 4 धावांचा इशारा आणि या 4 धावांच्या बरोबरीनं एक चांगला खेळ बघायला मिळतोय. तांबार्ली संघाने आता चांगलं आक्रमण केलंय. तिथे 38 धावा करायच्या होत्या, नंतर आल्या धावा 37. आता शेवटच्या 11 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे ती 33 धावांची. 11 चेंडू 33 धावा. तमाम प्रेक्षक सामना बघतायत, त्या सगळ्या प्रेक्षकांचे मी आरसीसी क्रिकेट क्लब ब्रिज पुरस्कृत कैलासवासी भाया पारंगे स्मृती ट्रॉफी मध्ये मनापासून स्वागत करतोय. पण काल जी स्पर्धा झाली सन्माननीय विरेश शेठ टोंबरे यांच्या वतीनं कैलासवासी अस्मिता टोंबरे स्मृती ट्रॉफी, एक जबरदस्त प्रेक्षकांनी अगदी खचाखच भरलेलं हे मैदान आणि त्या स्पर्धेचा मानकरी ठरला साजिद बाग श्लोक स्पोर्ट्स पनवेल संघ. नक्कीच स्लो स्पोर्ट्स दापोली आणि मैत्री स्पोर्ट्स पनवेल संघ 2रा क्रमांक. पण हा चेंडू बागपुटला येऊन एक्स्ट्रा कव्हर आणि पॉईंटच्या मधून जातोय चेंडू. क्षेत्ररक्षक येतो, चेंडू उचलतोय, तोपर्यंत 2 धावा तो चेंडूवरती मिळतात आणि या 2 धावांच्या बरोबरीनं एकूण धावसंख्या होती आहे ती 1-27. अजूनही जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. बारवाईचे सन्माननीय रोमित पाटील क्रिकेटर आहे, त्यांनी व्यासपीठावरती यावं. हा चेंडू गलीमध्ये जातो, एक धाव चेंडूवरती मिळते आणि या एका धावेच्या बरोबरीनं धावफलकामध्ये वाढ होते. जिंकण्यासाठी धावा करायच्या आहेत त्या तांबार्ली संघाला. एकूण धावा करायच्या आहेत 58. आता येणारे 9 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. 9 चेंडू 30 धावा. सायकर एंडला उभा आहे फलंदाज अमोलला आता एक चांगली फलंदाजी करायला हवा, मोठमोठे फटके मारायला हवा अमोलला. तोच अमोल. हा फुलटा चेंडू मिड विकेटच्या मधून चेंडू जातोय. शतक घेतोय चेंडू पर्यंत, चेंडू उचलतोय फेकतोय, तोपर्यंत एकच धाव या चेंडूवर मिळते आणि या एका धावेच्या बरोबरीनं धावफलकामध्ये वाढ होते. पण
तुरळ्याचे अजय माळी या ठिकाणी सामना बघतायत, त्यांचं आपण स्वागत करूया. तुरळ्याचे आमचे अजय माळी गोलंदाज तयार. हा फ्लाईट डिलिव्हरी होती अगदी या चेंडूवरती पूर्णपणे फसलाय फलंदाज. धावचीच्या रूपात अजून एक विकेट मिळतीये ती सांभाळली संघाची नांदगाव संघाला. शेवटचे 7 चेंडू शिल्लक आणि गरज आहे ती 29 धावांची. नक्कीच सिस्टम अक्षय राकेश रोशन RRO नक्कीच निखिल चांगलं गाणी चांगली गीतं या ठिकाणी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतात, त्यांनाही धन्यवाद देऊया. आणि ऑपरेटर आहेत तो भांडास. 7 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. काळुंबे संघाला आमच्याकडे शेवटची पुकार आहे. आयोजकांच्या वतीने आपल्याला आम्ही विनंती करतोय की आपण लागलीच या. शिवकर संघ या ठिकाणी उपस्थित आहे. काळुंबे संघाच्या प्रवीण घरात नक्कीच आपण बघतोय निखिल. हा चेंडू सरळ जाते सीमा रेषेच्या पलीकडे. 1 बाउन्स चौकार.